एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करते। तर माझं नाव आहे राणी आणि राणी ब्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर या चॅनलवर मी ना माझे डेली व्लॉग्स आणि लाईफ अपडेट्स शेअर करत असते आणि थोडंसं ट्रॅव्हलिंग आणि आम्ही कुठे कुठे जातो, काही खास क्षण असतील माझ्या जीवनातले ते मी शेअर करत असते। तर नक्कीच तुम्ही माझ्या लाईफशी कनेक्ट व्हा, माझ्या चॅनलशी कनेक्ट व्हा आणि माझे काही एक्सपिरियन्स असतील, माझे काही थोडंफार जे काही मला नॉलेज असेल ते मी या व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत शेअर करत असते। तर असंच माझ्या जर्नीसोबत कनेक्ट राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आज आपण या व्हिडिओमध्ये ना बोरनानाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत की बोरनान का करायचं, कसं करायचं, कधी करायचं, त्याचं इतिहासातील काय महत्त्व आहे आणि ते आता आपण का करतो, या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजे, काय काय गोष्टी करू नये, तर कसं करायला पाहिजे आणि कोणते कपडे घालायला पाहिजे, कोणते घालू नये, तर हे सर्व मी सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर बाळ असेल, तुम्ही बोरनान करत असाल, तर त्याविषयी काय इतिहास आहे, त्याचं काय इतिहास आहे, त्याचं काय महत्त्व आहे, ही माहिती तर तुम्हाला असायलाच पाहिजे। तर हो, तर व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर पण करा। तर असंच माझ्यासोबत कनेक्ट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा। चला तर आता जास्त वेळ वाया न घालवता मी तुमच्यासोबत शेअर करते सर्व गोष्टी। तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की बोरनान आपण नेमकं कोणाचं करतो। तर आपल्या घरात जर लहान बाळ असेल, म्हणजे बाळ नुकतंच जन्मलेलं असेल किंवा आपल्या घरात 5 वर्षापर्यंत बाळ असेल, तर त्या बाळाचं आपण बोरनान करत असतो। तर आधीच्या काळात ना, तर बोरनान का करत होते, तर आधीच्या काळात बाळासाठी म्हणजे डॉक्टर नव्हते, त्यांचा नीट उपचार होत नव्हता आणि सोयीसुविधा पण नव्हत्या। तर त्याच कारणामुळं म्हणजे तेव्हा ना बाळ जन्मल्यावर म्हणजे घरातच डिलिव्हरी वगैरे होत होतं, त्याच्यामुळे ना बाळाला म्हणजे थोडंसं आजार झालं किंवा त्याच्यावर उपचार लगेचच त्यांना भेटत नव्हतं। तर त्याच्यामुळे ना बाळ 1 वर्ष म्हणजे तिथे चांगलं त्यांनी 1 वर्ष काढलं घरामध्ये। तर तिकडं ना खूप म्हणजे देवाचे आभार मानले जायचे, देवाला प्रार्थना केली जायची की म्हणजे आमच्या बाळाला सुखी ठेव, समाधानी ठेव, निरोगी ठेव, दीर्घायुष्य ठेव। तर असं सर्व करायचे। तर त्याच्यामुळेच ना बाळ जेव्हा 1 वर्षाचं व्हायचं तेव्हा त्याचं म्हणजे बोरनान केलं जायचं। आता बोरनान कधी करतात, तर संक्रांतीच्या सणाच्या वेळेस, कारण संक्रांतीचा सण हे एक नवीन वर्षाची सुरुवात अशीच मानली जाते। तर बोरनान संक्रांतीच्या वेळेसच का करतात, हा मोठा प्रश्न आहे। कारण संक्रांतीच्या वेळेस सूर्याचा प्रवास ना उत्तरायणच्या दिशेने सुरू होतो आणि हा वर्ष ना नवीन सुरुवात म्हणजे भरभराटीचा हो आणि दीर्घायुष्य हो, म्हणजे चांगल्या आयुष्याची सुरुवात हो, अशाच कारणामुळे ना तर संक्रांती म्हणजे पीड संक्रांती असं पण म्हणून म्हणतात। म्हणजे आपले सगळे दुःख जे काय असतात ते सगळे मागे जाऊ, म्हणजे ते सगळे आपल्या आयुष्यातून जाऊ दे आणि आपले एक नवीन सुरुवात होऊ दे, असं म्हणून ना तर संक्रांतीच्या वेळेस ना तर लहान बाळांचं जे काही दुःख पीडा वगैरे असेल ते सगळं जाऊ दे त्यांच्या आयुष्यातून आणि त्यांच्या आयुष्यातून नवीन सुरुवात होऊ दे। तर अशाच कारणामुळे ना संक्रांतीच्या वेळेस प्रार्थना केली जायची आणि मग बाळावरून ना आपण मुरमुरे, ढाळे, ऊस आणि बाकीच्या जे काही गोष्टी आहेत, तिळगुळ, ते सर्व त्याच्यावरून लूट करतो। तर त्याचं मिनिंग असं आहे की त्याच्यावरून ना जे काही त्याचे संकट म्हणजे त्याच्यावर जे काही भार वगैरे असेल ते सगळं जाऊ दे आणि त्याचं ना नवीन सुरुवात होऊ दे, असंही आहे। त्याच्यामुळे ना बोरनान हे संक्रांतीच्या वेळेसच केलं जातं। आता हे बोरनान ना 1 वर्षाच्या बाळापासून ते 5 वर्षाच्या बाळापर्यंत केलं जातं। कारण ना 1 ते 5 हा वर्ष ना खूप म्हणजे लहान आहे, म्हणजे त्या वयामध्ये ना लेकरांना काही कळत नाही, म्हणजे अजून ते बोलायचं शिकत असतात, सगळ्या गोष्टी नवीन नवीन असतात त्यांना आणि ते सगळं एक्सप्लोर करत असतात। तर त्याच्याच कारणामुळे ना म्हणजे ते आपल्या या निसर्गाशी पूर्णपणे मिळून जावे, जुळून जावे आणि त्यांना बाहेरचं जग कसं आहे ते सगळं एक्सप्लोर करता यावं। तर त्याच्यासाठीच ना म्हणून
ते 5 वर्षापर्यंतचं एज ना खूप नाजूक असतं, खूप कोवळं असतं. म्हणजे आपण जसं वळवेल ते तसं वळत जातं. त्याच्यामुळेच ना चांगल्या सवयी वगैरे आपण त्या वेळेमध्ये लावल्या पाहिजे. आणि 5 वर्षापर्यंत ना काही-काही लेकरं म्हणजे घरातच असतात. त्यांना अजून थोडंसं बोलण्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगण्यामध्ये ना अजून अडचण येत असते. पण जेव्हापर्यंत 5 वर्षाचं बाळ होईल ना, तोपर्यंत तो चांगलंच त्याला थोडंसं कळायला लागतं. म्हणजे तो सगळ्यांशी कसं बोलायचं, कसं वागायचं हे सगळ्या गोष्टी त्याला कळायला लागतात. तर त्याच्यामुळेच ना 5 वर्षापर्यंत बाळाचं हे बोरनान केलं जातं. म्हणजे ना तो सगळ्या घटकांशी 5 वर्षापर्यंत जुळवून घेईल आणि मग 5 वर्षापर्यंत त्याला चांगलं त्याचं मेमरी बिल्डअप होईल. तो सगळ्यांशी बोलेल, चालेल. त्याच्यामुळे ना 5 वर्षापर्यंतच्या बाळापर्यंत हा बोरनान केलं जातं. तर जसे की तुम्हाला माहितीच आहे आता स्कूलमध्ये वगैरे आपण 5 वर्षानंतरच टाकतो. म्हणजे तोपर्यंत बाळाला चांगली समज आलेली असते. तर त्याच्यामुळेच ना 5 वर्षाचं बाळ हे कितीही मोठं होऊ दे 5 वर्षापर्यंत तर ते आपल्यासाठी छोटंच असतं. तर त्याच्यामुळे 5 वर्षापर्यंत हा बोरनान केलं जातं. आता तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल की पहिलं बोरनान कोणाचं झालं म्हणजे तर पहिलं बोरनान हे भगवान श्रीकृष्णाचं झालं. कारण तेव्हा जेव्हा ते लहान होते ना तेव्हा करी नावाचा जे राक्षस होता ते ना खूप सगळ्यांना त्रास देत होता आणि त्याचं लक्ष ना नेहमी बाळांवर राहायचं. म्हणजे लेकरांना त्रास देणे किंवा त्यांना म्हणजे खूप जास्त वाईट करणे त्यांच्यासोबत. तर असं होतं. मग त्या राक्षसापासून ना लेकरांना वाचवण्यासाठी मग श्रीकृष्णावर त्याचं डोळं होतं. मग नंतर श्रीकृष्णाला वाचवण्यासाठी म्हणजे तिकडच्या लोकांनी श्रीकृष्णाचं पहिल्यांदा बोरनान केलं आणि तेव्हापासून ना सगळ्या लेकरांचं केलं जातं. आणि सगळ्या लेकरांवर म्हणजे जे कोणी वाईट नजरेने बघत असतील, नजर वगैरे लागू नये तर या दृष्टीने ना तर तेव्हापासून ना ही परंपरा चालत आलेली आहे. आणि म्हणून ना तेव्हापासून हे बोरनान ना केलं जातं. आता हे बोरनान कसं केलं जातं म्हणजे काय काय साहित्य म्हणा किंवा कोणत्या रीतीने हे केलं जातं आपण ते बघूया. आता पहिल्यांदा तर ना आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की संक्रांतीला आपण ना काळे कपडे घालतो. तर काळे कपडे का घालतो तर याचंही ना सायंटिफिक पण कारण आहे आणि म्हणजे आपल्या इतिहासाशी पण तिचं नातं जोडलेलं आहे. तर आता आपल्याला माहीतच आहे की नजर लागली बाबा म्हणजे काळे दोरी बांधा, काळे मण्या घाला. तर बाळ जन्माला ना आपण त्याला काळे दोरे बांधतो. म्हणजे काळं टिका लावतो, काळे मणी त्याच्या हातात, पायात वगैरे, गळ्यात वगैरे घालतो. म्हणजे आपलं असं समज आहे की काळं म्हणजे काळा कलर घातल्याने आपल्याला नजर वगैरे लागणार नाही बाळाला. त्याला सगळ्या वाईट दृष्टीपासून त्याचं संरक्षण होईल. तर तर असंच एक कारण आहे. आणि म्हणूनच ना आपण काळे कपडे संक्रांतीच्या वेळेस म्हणजे बोरनानाच्या वेळेस लेकरांना घालत असतो. तर ह्याचं अजून एक कारण आहे ते म्हणजे सायंटिफिक कारण. जसं की आपल्याला माहीत आहे आपण सायन्समध्ये शिकलेलंच आहे की काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. म्हणजे आता जसं की संक्रांतीमध्ये संक्रांती हे जानेवारीच्या आसपास येतं आणि मग संक्रांतीच्या वेळेस ना म्हणजे थंडी जाऊन ना उन्हाळा चालू होण्यास हळूहळू सुरुवात होते. म्हणजे थंडी कमी कमी व्हायला लागतं. म्हणजे आपल्या अंगामध्ये ना जे थंडी आहे ते कमी होऊन म्हणजे बाहेरची जी उष्णता आहे ते आपल्या अंगामध्ये शोषून घ्यावी आणि मग लेकरांचं अंग ना उबदार व्हावं. म्हणजे त्यांना बदलत्या वातावरणाशी ते मिळतं जुळतं व्हावं. तर त्याच्यासाठी ना आपल्याला ना काळा रंग म्हणजे घालत असतात आपल्या लेकरांना. तर याच्यामागं ना हे सायंटिफिक आणि आपलं ऐतिहासिक कारण पण आहे. तर ह्याच्यामुळेच काळा रंग वगैरे आपण घालतो. आणि काळ्या रंगावर उठून दिसावं म्हणून पांढरे शुभ्र दागिने आपण ना आपल्या लेकरांना परिधान करत असतो. ते म्हणजे तिळगुळाचे जे छोटे छोटे आपल्याला जे मण्या भेटतात तर त्याचा आपण तिळगुळाचं माळ करतो. हातातले कडे म्हणजे लेकरांसाठी जर मुलगा असेल तर त्याला मुकुट, बासरी वगैरे असे वेगवेगळ्या वस्तू बनवतो. आणि मुलगी असेल तर गळ्यातलं माळ, हातातले बांगड्या वगैरे आपण असे बनवून ना तर लेकरांना घालत असतो. तर आता तुम्हाला समजलेलंच असेल की काळे कपडे आणि पांढरे दागिने म्हणजे हलव्याचे दागिने आपण लेकरांना का घालतो. आणि मग ते कपडे घालतो, काळे कपडे, मग हलव्याचे दागिने वगैरे घालून मस्त असं सजावट केलेली असते. म्हणजे चौरंगावर लेकरांना बसवतो, मुरमुरे, त्याच्यामध्ये चॉकलेट्स, आता नवीन ट्रेंड आलेला आहे. त्याच्यामध्ये चॉकलेट टाका, बिस्किट टाका आणि तुमचे आवडते जे काही अजून लेकरांना जे काही आवडतं जुळतं मिळतं जुळतं आहे त्यांना आवडीनिवडीचे जे काही वस्तू आहेत ते थोडेसे टाकतो. आणि त्याच्यासोबतच म्हणजे नवीन जे पीक येतात म्हणजेच ऊस म्हणा, बोरं म्हणा, तर असे ऊस, बोरं आणि ढाळे वगैरे सर्व आपण त्याच्यात टाकतो. आणि मग
मस्त असं ते सर्व घेऊन ना लेकराच्या अंगावरून आपण असं टाकत असतो. तर याचं हेच कारण आहे की त्याच्या अंगावर जे काही वाईट दृष्टी आहे ते जाऊ दे आणि त्याला सुखी समाधानाचं आयुष्य भेटू दे. तर हेच सर्व कारण आहे पूर्ण बोरनान करण्याचं. आणि आता तुम्हा सर्वांना अजून एक प्रश्न पडला असेल, ते म्हणजे बोरनान कधीपासून ते कधीपर्यंत करावे. तर सहसा बोरनान हे मकर संक्रांतीच्या दिवशी करतात आणि मग जर त्या दिवशी कोणाला जमलं नाही तर ते मकर संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत, तर या दिवसाच्या कालावधीमध्ये आपण कधीही बोरनान करू शकतो. तर हे ना 10-15 दिवसाचा कालावधी आपल्याकडे असतो, तर त्या वेळेमध्ये आपण बोरनान कधीही करू शकतो आपल्या आवडी सवडीनुसार. कसं करायचं, काय करायचं, का करतात, त्याचं सायंटिफिक कारण, ऐतिहासिक कारण, ते रूढी परंपरा, ते सगळं मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर कसं वाटलं ही सर्व माहिती मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि ही माहिती तुम्हाला उपयोगी ठरली आहे का, आणि उपयोगी असेल तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि तुम्हाला ना तुमच्या बाळाचं बोरनान वगैरे करायचं असेल तर नक्कीच या प्रकारे तुम्ही करू शकता. आणि बोरनानाचे दागिने वगैरे कसे बनवायचे आहेत त्याचाही व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचं असतील तर ते तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता आणि मी ते लवकरच अपलोड करेन चॅनलवर. तर खूप सुंदर सुंदर दागिने आपण बनवूया. आणि गेल्या वर्षी ना माझ्या बाळाचं नाव आहे रेयांश, तर गेल्या वर्षी मी रेयांशचं बोरनान केलं होतं. तर तेव्हा ना तो फक्त एक वर्षाच्या आतलाच होता, म्हणजे 6-7 महिन्याचा होता. तर तेव्हा मी त्याचं पहिलं बोरनान केलं होतं. तर अशा प्रकारे गेल्या वर्षीचं चिनूचं बोरनान काहीसं केलं होतं आणि यावर्षी कसं करणार आहे ते मी पुढे शेअर करते. आणि या वर्षी त्याचं आहे दुसरं बोरनान आणि ते खूप सुंदर करायचं आमचं चाललेलं आहे. तर बघूया आता कसं होतं. आणि त्याचे दागिने वगैरे पण बनवायचे आहेत आणि त्याचाही व्हिडिओ मी अपलोड करेन. तर नक्कीच ते माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता. आणि ही माहिती कशी वाटली नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि माहिती आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. तर भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.